नमस्कार. व्यक्तिचित्रणाच्या मालिकेत दुसरं व्यक्तिचित्र घेऊन येतोय आणि नाव आहे नवरोज सिंगपूरवाला. माझा कॉर्पोरेट ट्रेनिंगमधला पहिला बॉस. समजायला अतिशय अवघड आणि डेटा मॅनेजमेंटचा बादशाह. नवरोज सिंगपूरवाला सारखं डेटा मायनिंग किंवा डेटा मॅनेजमेंट करणारी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. पहिल्यांदा मी नवरोजला भेटलो HDFC लाईफला. अंधेरीला आमचं एचओ होतं. HDFC लाईफचं एचओ अंधेरीला आहे, ट्रेड स्टार बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती. आणि तिथे मी नवरोजला पहिल्यांदा भेटलो आणि आमची ओळख झाली. आमचं इंडक्शन ट्रेनिंग अहमदाबादला आलं होतं आणि मी अहमदाबादला 9 दिवसांकरता गेलेलो होतो. HDFC लाईफला मी सेल्समध्ये असल्यामुळे आमचं सेल्स प्रोसेस, ऑब्जेक्शन हँडलिंग किंवा सेल्स प्रोसेसमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, कंपनी प्रॉडक्ट्स, कंपनी इंट्रोडक्शन, एका सेल्स प्रोफेशनलनी कसं असावं, त्याच्यानंतर अजून वेगवेगळी सेशन्स त्याच्यात रिक्वायर्ड असलेली जी सेल्सला दिली जातात कंपनी इंडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ते सगळं झालेलं होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा दिशा मॉडेल पाहिलं होतं अहमदाबादला आणि मी त्या प्रेमात पडलो होतो, जे मी केकेच्या व्यक्तिचित्रात सांगितलेलं आहे. पण त्याच्यानंतर दिशाचं एक रिवॅम्प व्हायचं, दिशाचं परत एकदा रिपिटेशन व्हायचं, जस्ट टू अंडरस्टँड फ्रॉम द पार्टिसिपेंट्स की इंडक्शन झाल्यानंतर महिन्याभराने तुमच्या किती लक्षात आहे आणि तुम्ही ते किती फील्डवर फॉलो करताय. आणि त्याकरता म्हणून अंधेरीच्या हेड ऑफिसच्या ट्रेनिंग रूममध्ये नवरोज आमची ट्रेनिंग घ्यायला आलेला होता. आता नवरोजला त्या दिवशी पहिल्यांदा भेटलो. साधारणपणे 5.5 फूट उंची, 5 फूट 10 इंच उंच असेल नवरोज. पांढरे केस, छोटेसे इथे कल्ले ठेवलेले, गोरा पानवर्ण, जसा पारशी आपण बघितल्यानंतर लक्षात येतो की ही व्यक्ती पारशी आहे, त्या टाईपची चेहऱ्यावरची छटा आणि भाव. महात्मा गांधी वापरायचे तसा गोल चष्मा, तशीच फ्रेम. आणि ती गेली कित्येक वर्ष नवरोज वापरतोय आणि त्यावेळेला सुद्धा ती तशीच होती. एक प्लेन पिंक कलरचा शर्ट, पिंक रेडिश कलरचा असा शर्ट घातला होता. मला वाटतं लालकडे जास्त झुकणारा होता. ब्लॅक ट्राउझर आणि अतिशय धीरगंभीर चेहऱ्यावरचे भाव. असा नवरोज ट्रेनिंग रूममध्ये आला. अर्थातच सगळ्यांना 9:30ची वेळ दिलेली होती. जनरली सगळी इंडक्शन ट्रेनिंग्स किंवा कोणतीही ट्रेनिंग 9:30 किंवा 10 वाजता सुरू होतात. 9:30 वाजता ट्रेनिंगची वेळ असल्याकारणाने आम्ही ब्रँचमध्येच असल्याकारणाने, कारण आम्ही ऑलरेडी जॉईन झालेलो होतो, इंडक्शन संपलेलं होतं. आज रिपीट इंडक्शन आहे आणि ते अर्धा दिवस होतं. त्याच्यामुळे साधारणपणे 9:30 ते 1 ही आम्हाला वेळ सांगितलेली होती आणि वार शनिवार होता. त्याच्यामुळे ट्रेनिंग संपल्यानंतर लगेचच निघायचंय, म्हणजे ऑफिशियली इट्स ऑफ. आणि शनिवारी आम्हाला हाफ डे असायचा त्या काळात 2005ला. सो आम्ही 9:15ला कॅफेटेरियामध्ये जमलो सगळेजण. तोपर्यंत आमची मैत्री वगैरे पण झाली होती, ग्रुप झालेला होता छोटासा आमच्या टीमचा. आम्ही 3-4 होतो आणि आम्ही कॅफेटेरियात चहा पीत बसलो होतो की अरे आज दिशाचं रिपीट मॉडेल आहे, कोणी किती वाचलंय, कोणाला किती लक्षात आहे, आपण कसे फील्डवर ते इम्प्लिमेंट करतोय आणि आता काय माहिती आज कोण ट्रेनर येणार आहे. तर आमच्यातला एक जण म्हणाला की अरे कोणतरी नवरोज सिंगपूरवाला म्हणून ट्रेनर आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की तो दिशा मॉडेलचा एक्सपर्ट आहे आणि गेली काही बॅचेस तो दिशा रिपीटर्सना किंवा जे आपण रिवॅम्प सेशन म्हणतो त्यांना ट्रेन करतोय आणि फार मजा येते म्हणतात. खूप इंटरेस्टिंग माणूस आहे. म्हटलं अरे वा, व्हेरी गुड. असा जर इंडक्शन ट्रेनर असेल तर मग काय प्रश्नच नाही. तसा अहमदाबादला आमचा ट्रेनर वाईट नव्हता, पण आम्ही तसे ना एका काळानंतर बोर व्हायचो. कंटेंट प्रचंड मस्त होतं, कारण दिशाचं कंटेंट इतकं लाजवाब आहे की कोणीही बोरच होऊ शकत नाही आणि प्रचंड इंटरेस्टिंग असल्यामुळे पुढे काय पुढे काय पुढे काय पुढे काय असं सतत व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे आम्ही अगदी बोर झालेलो असलो तरी पण सारखं ब्रेक घ्यावे किंवा बाहेर जावं, काहीतरी कारण काढून फोनवर बोलावं असं आम्हाला वाटत नसे. त्यामुळे आता उत्सुकता होती की ऑलरेडी फीडबॅक मिळालेला आहे की चांगला ट्रेनर आहे आणि गेल्या काही बॅचेस घेतो आणि खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आमची उत्सुकता चाळवलेली होती. सालावादप्रमाणे 9:25ला नवरोज ट्रेनिंग रूममध्ये आला. अत्यंत धीर गंभीर चेहऱ्यावरचे भाव आणि गुड मॉर्निंग, बेसी जाओ, काही टेन्शन लेवायची जरूरत नाही असं तो बोलल्यानंतर त्या धीरगंभीर चेहऱ्यामागे सुद्धा एक मिश्किल माणूस आहे, हू कॅन क्रॅक द जोक्स ऑल ऑफ अ सडन, हे आमच्या लक्षात आलं. त्याने आम्हाला फक्त काही सूचना दिल्या आणि तो म्हणाला की आय विल बी बॅक इन 5 मिनिट्स आणि तो गायब झाला.
गायब अशा करता झाला कारण त्यांनी नेकटाय लावलेला नव्हता आणि सगळ्या ट्रेनर्सप्रमाणे प्रोसेस आणि प्रोटोकॉल मॅनेजमेंट हे अर्थातच नवरोजच्या स्वभावात होतं. रादर मी असं म्हणेन की फार कमी ट्रेनर सुद्धा आजच्या काळात प्रोटोकॉल पाळणं पसंत करतात. रादर त्यांना प्रोटोकॉल पाळले की कुठून तरी दबाव येतो. म्हणजे त्यांच्या ट्रेनिंगमधल्या बॉसकडनं तरी दबाव येतो, नाही तर सेल्सकडनं तरी दबाव येतो की काही प्रोटोकॉलला उघड मान्यता द्यावी किंवा ते नाही पाळले तरी चालतात, जसं माझ्या मते असू नये. आणि नवरोज याला कम्प्लिटली अपवाद होता. नवरोज गेला, बाजूला एक कॉन्फरन्स रूम होती, तिकडे गेला. छोटीशी कॉन्फरन्स रूम होती, मीटिंग रूम सारखी, ज्यात 4 जण बसून मीटिंग करू शकतात. तिथे जाऊन त्याने नेकटाय बांधला आणि साहेब परत आले. त्याच्यानंतर तो इतका वेगळा भासायला लागला, इतका वेगळा दिसायला लागला आणि त्यानंतर ते जे काही त्याने दिशा डिलिव्हर केले, म्हणजे आय वुड से खूप इफेक्टिव्ह फॅसिलिटेटरमध्ये पाहिलेल्या चांगल्या फॅसिलिटेटरपैकी नवरोज सिंग पोरवाल एक फॅसिलिटेटर आहे. म्हणजे नवरोजच्या बोलण्यातनं के सारखी एनर्जी दिसणार नाही, के सारखा तो उडणार नाही, के सारखे असे खतरनाक खटाखट जोक्स क्रॅक करणार नाही. पण तो जी काही मध्येच गुगली टाकेल ते पण प्रश्न विचारून फॅसिलिटेशन करताना. आणि फॅसिलिटेटरचं स्किल आणि ट्रेनरचं स्किल हे वेगळं असतं, सूक्ष्म फरक आहे. पण ट्रेनर हा सतत बोलत जातो आणि फॅसिलिटेटर हा गाईड करतो. फॅसिलिटेटर जास्त प्रश्न विचारतो आणि तुम्हालाच त्याची उत्तरं शोधायला लावतो. आणि काही ट्रेनिंग सेशन्स अशी असतात जिकडे तुमची गरज ही ट्रेनर म्हणून नाही तर फॅसिलिटेटर म्हणून असते. आणि दिशा रिवॅम्प सेशन हे फॅसिलिटेशन सेशन होतं. आम्हाला काही नव्याने सांगण्याची गरज नव्हती, आम्ही सगळं त्या ऐकून आलेलो होतो, ते सुद्धा तब्बल 9 दिवस. आमची प्रॅक्टिस सेशन्स त्याच्यावरती झालेली होती, रोल प्लेस झालेले होते. आता प्रश्न असा होता की तुम्ही ते फील्डवर इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करताय का, आणि करत असाल तर काय नीट जमतंय, कशात प्रॉब्लेम येत आहेत आणि काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, इफेक्टिव्हिटी किती वाढू शकेल, तुमचे कॉल्स किती चांगले होणार आहेत, त्यातला इफेक्ट कसा वाढणार आहे आणि त्याच्यामुळे डिझायर्ड रिझल्ट्स कसे येणार आहेत, जे अर्थातच वाढणं ही अपेक्षा आहे. पॉझिटिव्हली आपले नंबर्स जास्त होणं ही अपेक्षा आहे. आणि त्यामुळे सेल्स टार्गेट्स होणार आहेत. सेल्स टार्गेट झालेले प्रत्येक सेल्स प्रोफेशनल आवडतात, कारण एक सेल्स प्रोफेशनल हा सॅलरी करता काम करत नाही. रादर मी असं म्हणेन, एक चांगला सेल्स प्रोफेशनल सॅलरी करता कधीच काम करत नाही, तर तो इन्सेंटिव्ह करता काम करतो. आणि हेच प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांना ड्रिल केलं जातं, कारण हा कानमंत्र आहे एक चांगला सेल्स प्रोफेशनल होण्याचा, की सॅलरी ही फक्त आपल्या घरच्या खर्चाकरता आणि फील्डच्या खर्चाकरता असते आणि इन्सेंटिव्ह हे आपल्या गोल्स करता असतात. मग त्यात मौज मजा सुद्धा आली, आपली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग की आपण जे काही आत्ता सध्याच्या भाषेत लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणतात ते सुद्धा आलं. ओके, सो त्या दृष्टीने नवरोजनी जे फॅसिलिटेशन सेशन घेतलं त्याच्यात प्रश्न विचारून त्यांनी जो आम्हाला असा गुंगारा दिला होता की अरे काय प्रश्न विचारलेत यार, म्हणजे या गोष्टींचा विचार आम्ही ट्रेनिंगमध्ये असताना सुद्धा केला नव्हता. आता तो विचार करून जर आपण यात सुधारणा केल्या तर ऑब्जेक्शन्स हँडल करताना काय मजा येईल. रादर एखादा सेल्स प्रोफेशनल जास्त ऑब्जेक्शन्स आली की पळायला लागतो, पण आता आपल्याला असं वाटायला लागेल की ऑब्जेक्शन्स येऊ देत, ऑब्जेक्शन्स आहेत ना, येऊ देत. अरे काय 2च ऑब्जेक्शन, अरे 4 विचार 5 विचार. हा आत्मविश्वास त्या रिवॅम्पिंग सेशनने दिला आणि हे अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणूनच नवरोज सारखी माणसं ट्रेनिंग फील्डमध्ये का हवी आहेत हे मी गेली 14 वर्ष सतत बोलत आलोय. याला कारण तेच, ते रिवॅम्पिंग सेशन झालं. नवरोज मला प्रचंड आवडला, पण माझ्या एक लक्षात आलं की हा मनुष्य थोडासा रिझर्व कॅटेगरीतला आहे, फार जास्त बोलत नाही. ट्रेनिंग सेशन संपलं, तुला आवडलं ना, फीडबॅक दिलास ना, थँक्यू बाबा, आता चिकटाला येऊ नकोस. टिपिकल कन्झर्वेटिव्ह अप्रोच असलेले रिझर्व्ह कॅटेगरीतले फार जास्त जवळ येऊ न देणारे जे लोक असतात ना, त्याच्यातला एक आहे. पण नवरोज त्याही पलीकडे जाऊन प्रचंड गूढ आहे, समजायला अत्यंत अवघड माणूस आहे. त्याच्याबरोबर राहणं अतिशय अवघड आहे, कारण तासन तास तो काहीही न बोलता फक्त लॅपटॉप समोर बसून काम करू शकतो. असं त्याची अशी फ्रेम खाली आलेली असते किंवा फ्रेम तशीच वरती असं बघायचं लॅपटॉपकडे आणि तासन तास डेटा माइन करत राहायचं. म्हणजे लॅमिंग्टन रोड ब्रँचला नवरोज यायचा किंवा चर्चगेटला जेव्हा नवरोज यायचा, प्रत्येक ब्रँचला त्याची येण्याची एकच वेळ होती, 9 वाजता. म्हणजे 9 वाजता 9:05 येणारा
अजून कोणी ट्रेनर मी पाहिलेलं नाहीये. सगळे 9:15 9:20ला येतात. ट्रेनिंग जरी असेल तरी म्हणजे 9:30चं ट्रेनिंग आहे तरी ट्रेनर 9:15ला पोहोचतो, 5 मिनिटात तो फ्रेश होतो, रेडी होतो आणि 9:25ला 9:30 वाजता तो ट्रेनिंग रूममध्ये एंटर करतो. पण हा सद्ग्रस्त ट्रेनिंग असो नसो ज्या ब्रँचला जाणार आहे त्या ब्रँचला सकाळी 9 ते 9:05च्या दरम्यान हजर. आणि हे त्या प्रत्येक ब्रँचच्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा माहिती होतं. हे का माहिती होतं जास्त? कारण सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरा जाणारा एकमेव प्राणी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मधला नवरोज सिंगपूरवाला होता आणि त्यानंतर दुसरा झालो मी. म्हणजे लॅमिंग्टन रोडचे मामा तर मला नेहमी म्हणायचे, सर तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ना नवरोज सरांच्या संगतीत राहून ना तुम्ही पण लेट जायला लागलात. त्याच्यामुळे तुम्ही लॅमिंग्टन रोडला जर दुपारी 4 वाजता वगैरे आलात ना तर मला धडकी भरते मी ड्युटीवर असलो की आज सर किती वाजता उठणार, आज सर किती वाजता घरी जाणार. आता लॅमिंग्टन रोड माझ्या घरापासून चालत 7 ते 8 मिनिटं होतं. त्याच्यामुळे मी निवांत असायचो. तसाही ॲटिट्यूड निवांतच आहे की कामाला बसलं की काम संपल्याशिवाय उठायचं नाही, हाच मुळात पिंड आहे. ठीक आहे. आणि आत्ता जे करायचं ठरवलंय ते आत्ताच करायचं, मग बाकी सगळं बाजू. ठीक आहे. तोपर्यंत माझं काउन्सिलिंग झालेलं नव्हतं. पण हा सगळा प्रचंड उत्साह किंवा ऍक्शन ओरिएंटेशन अप्रोच हा माझ्यात आहे हे तोपर्यंत मला माहिती नव्हतं किंवा रादर आकळलं नव्हतं. सो नवरोज बरोबर राहायला लागल्यानंतर डेटा मायनिंगमध्ये मी लक्ष द्यायला सुरुवात केली. पण डेटा मायनिंग करताना त्याला वेळेचं भान नसायचं. चर्चगेटला गेल्यानंतर केके पण असायचा, त्यामुळे केके मी आणि नवरोज चहा प्यायला जायचो. मग त्यांच्या चर्चा चालायच्या. जसं मी केकेच्या व्यक्तिचित्रात सांगितलंय की मग युलिप वर्सेस म्युच्युअल फंड अशी जुगलबंदी छिडायची बरं का. आणि मग अगदी कधी सौम्य टोनमध्ये, कधी थोड्या अग्रेसिव्ह टोनमध्ये, कधी हसत असे दोघे एकमेकांवरती प्रतिहल्ले करायचे आणि टेक्निकल जस्टिफिकेशन सुरू व्हायची की मग नवरोज जॉ તું કેચ ને શું કેચ તું કે યુલિપ બેટર છે મ્યુચ્યુઅલ ફંડ સુધી. ઓકે ભાઈ તને બે જ સવાલ છે. ઓકે મ્યુચ્યુઅલ ફંડમાં બે ચાર્जेस છે ખાલી. એન્ટ્રી લોડ છે. ઓકે તે એક્ઝિટ કર્યું તો બધા ફંડમાં એક્ઝિટ લોડ નથી અને ફંડ મેનેજમેન્ટ ચાર્જ છે. બીજો શું ચાર્જ છે? તારા યુલિપમાં મોર્ટેલિટી પણ છે, પોલિસી એડમિન ચાર્જ પણ છે, ફંડ મેનેજમેન્ટ ચાર્જ પણ છે, ઘણા બધા ચાર્જ છે. કોથી રિટર્ન આવશે? એટલે રિટર્ન આવે જ, પણ કમ્પેરેટિવલી યુ કેનોટ કમ્પેર ઇટ ટુ મ્યુચ્યુઅલ ફંડ ફ્રોમ અ રિટર્ન पर्स्पेक्टिव्ह. नो वेज. असं तो बोलायला लागला की के शांतपणे ऐकून घ्यायचा. ठीक आहे, तू बोल 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 बोल. आणि मग त्याच्यानंतर ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years 7 years 10 years मॉर्टॅलिटी चार्ज कसा युलिप टाईप 1 मधनं जातो, युलिप टाईप 2 मधनं जातो. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मॉर्टॅलिटी गेल्यानंतर कशी युलिपची व्हॅल्यू कंपाऊंडिंग व्हायला लागते आणि मग ती म्युच्युअल फंडला मॅच करते. आणि काही म्युच्युअल फंड तर पहिल्या 5 वर्षातच कसे बीट करतात, त्यांना एंट्री लोड कसा नाहीये किंवा त्यांचा फंड मॅनेजमेंट चार्ज हा कम्पॅरेटिव्हली कमी असल्यामुळे कंपाऊंडिंग इम्पॅक्टमध्ये कसा फरक पडतो, अशा सगळ्या त्यांच्या चर्चा चालायच्या. आणि मी असा करून त्यांचं दोघांचंही बोलणं ऐकत असतो. एकदा असं मला दोघेही पटायचे, मला दोघेही आवडायचे. त्याच्यामुळे आसामी मधल्या बेमट्या जोशीसारखं मला फील यायला लागायचा की साहेब मी भाषणाला गेलो ना की प्रत्येक नेत्याचं मला मत पटतं. त्यामुळे मला सगळ्यांचीच भाषणं आवडतात आणि सगळ्यांचीच भाषणं पटतात. पण मला तरी माझं स्वतःचं मत करता येत नाही. तसा काहीसा माझा प्रकार असायचा की बाबा आपला बॉस बरोबर का आपला मेंटॉर बरोबर, के बरोबर का नवरोज बरोबर का दोघेही बरोबर. शेवटी मी अशा कन्क्लुजनला यायचो की दोघेही बरोबर, दोघेही मागे हटायचे नाहीत. पण ती जी जुगलबंदी चालायची ना ती नॉलेज बेस्ड असायची. एक्सचेंज ऑफ थॉट्स, एक्सचेंज ऑफ आयडियाज, एक्सचेंज ऑफ कॉन्सेप्ट यावर आधारित असायची. आणि त्यात जो सहभागी व्हायचा त्याला इतकं शिकायला मिळायचं. प्रवीण प्रधान आमच्याबरोबर बऱ्याच वेळेला असायचा. प्रवीण प्रधान सुद्धा एक अत्यंत मिश्किल व्यक्तिमत्व. प्रवीण प्रधानचे वडील नेव्हीमध्ये होते आणि केव्ही कामतांचे अतिशय जवळचे मित्र होते इंजिनिअरिंग करताना. आणि इंजिनिअरिंग करताना पासूनची दोस्ती असल्यामुळे मी आयसीआयसीआय प्रुडेन्शियलमध्ये काम करतो, जे आयसीआयसीआय ग्रुपचा एक भाग आहे आणि आयसीआयसीआय ग्रुपचे हेड केव्ही कामत आहेत. त्यामुळे प्रवीणला असा एकदम सॉफ्ट कॉर्नर होता आयसीआयसीआय बद्दल. आणि अरे मी आयसीआयसीआय प्रुडेन्शियलमध्ये काम करतो, त्याच्यामुळे तो असा म्हणजे तोऱ्यात असायचा एकदम आणि त्या प्रचंड अभिमान चेहऱ्यावरनं दिसायचा. बरं तो पण बोर व्हायचा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, पण तरीही बराच काळ तो उभा असायचा हे जाणून घेण्याकरता की बाबा हे दोघे काय बोलतायत आणि त्यातनं मला काय शिकण्यासारखं आहे जे फील्डवर इम्प्लिमेंट करताय. आता सेल्स प्रोफेशनल असल्यामुळे ट्रेनरची जिज्ञासा किंवा ट्रेनरचा उत्साह किंवा ट्रेनरचा पेशन्स त्यात असेलच असं नाही, कारण दृष्टिकोन बदलतो.
पण तरी जोपर्यंत प्रवीण असायचा तोपर्यंत आमची चर्चा प्रचंड फुलायची. त्यात मी सर्वात लिंबू टिंबू. म्हणजे माझं काम हे फक्त श्रोता असणं एवढंच असायचं. पण मी या चर्चा इतक्या एन्जॉय करायचो. परत अगेन त्या चर्चेला एक स्थान नाही. कधी चहाच्या टपरीवरती, कधी ट्रेनिंग रूममध्ये, कधी असंच प्रवीणच्या डेस्कवर उभं राहून, कधी दुपारी जेवायला जाताना. तिकडे चर्चगेटला आपण खेतान भवनवरून राईट मारून गेलं की विधान भवन सर्कलला आपण जे लेफ्ट मारतो तिथे हॉटेल विहार म्हणून आहे. आम्ही तिथे जेवायला जायचो. आणि जेवायला जाताना सुद्धा रस्त्यावरती अगदी 5 मिनिटाचा चालत रस्ता, तिथे सुद्धा अशा गोष्टी चालायच्या. म्हणजे कितीतरी वेळा तर असं झालंय की आजूबाजूची येणारी माणसं केकेकडे आणि नवरोजकडे बघतात, नंतर माझ्याकडे बघतात की अरे काय चाललंय, काय म्हणजे भांडतायत, गप्पा मारतायत, जोक क्रॅक करतायत, नक्की काय चाललंय. आणि या दोघांना तर काहीही भान नसायचं. ठीक आहे. पण याची मजा यायची, जे शिकायला मिळायचं ना ते फार कमी लोकांकडनं शिकायला मिळतं. डेटा मॅनेजमेंट बद्दल मी सांगितलं. अतिशय प्रायव्हेट व्यक्ती असून सुद्धा तो डेटा शेअर करताना जे खुलायचा आणि जे लोकांमध्ये मिसळायचा ते कौतुकास्पद होतं. नेचरनी अतिशय शांत स्वभाव, कमी बोलणारा, गूढ, आणि असं पटकन समजणार नाही की आता नवरोज काय विचार करतोय आणि तो विचार करताना नवरोज तुम्हाला काय प्रश्न विचारेल हे गेज करता येणं फार कठीण होतं. आणि त्यामुळे नवरोजबरोबर बोलायचं म्हणजे बरंच मोठं चॅलेंज असायचं. तसं चॅलेंज केकेबरोबर कधीच नसायचं, कारण केकेचं खुलून बोलायचं. नवरोज असा पहिल्या तुझ्याकडे बघणार, सूज आहे तू काम करस, ओके तू काम करू 10 मिनिट पछि आ. आणि ह्याची 10 मिनिटं कधी संपायचीच नाहीत, कारण डेटा माइन होणं संपतच नसेल. बरं, डेटा माइन काय चाललंय हेही कळायचं नाही. सुरुवातीला नवरोजी मला एंटरटेन केलं नाही, पण त्याच्यानंतर जशी आमची ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चांगली दोस्ती झाली, बरोबर आहे, माझी आणि नवरोजची पण दोस्ती झाली. बरं, तो सिंगल, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, दादर पारसी कॉलनीत घर, यायचंय कुठे, सांताक्रूज, अंधेरी, चर्चगेट, लॅमिंग्टन रोड, त्यावेळेला बँड्राला सुद्धा ब्रँच होती. बँड्रा म्हणजे तो फार जास्त फिरत नाहीये. सगळीकडे फिरायला तो टॅक्सी तरी वापरायचा तर ट्रेन तरी वापरायचा. अतिशय लेट निघाल तर टॅक्सी, त्याला कंटाळा आला असायचा. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा चर्चगेट ब्रँचमधनं 9, 9:15, 9:30 वाजता रात्री निघायचो, सगळं काम आटपून, म्हणजे काम कधीच आटपलेलं असायचं, आमचं ॲडिशनल काम चाललेलं असायचं. आणि नवरोज या बाबतीत संत आहे की बऱ्याच वेळेला मला हा प्रश्न पडायचा की आपण हे काम का करतोय, की आपण इथे का बसलोय. पण तरी नंतर मला माझं अंतर्मन सांगायचं, नाही मिलिंद तू बस, काय तुला जर शिकायचं असेल तर या माणसाच्या संगतीत राहणं आवश्यक आहे. त्या योगे तुला एक गूढ माणूस कळेल. समजायला अत्यंत अवघड माणूस कळू शकतो का हे तुला समजायला लागेल. 4 कंगोरे त्या व्यक्तीचे जास्त दिसतील, त्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून सुद्धा काही गोष्टी कळतील, न बोलता सुद्धा, त्यांनी शेअर न करता सुद्धा. आणि तसंच व्हायचं. आणि त्यामुळे मी नवरोज बरोबर जास्तीत जास्त काय राहायला लागलो. बरं, आम्हाला दोघांनाही घरी जायची घाई नव्हती, मीही एकटा तोही एकटा. आणि त्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आमच्यात ती केमिस्ट्री तयार झाली. ठीक आहे. आणि तो बरंचसं शेअर करायला लागला, कारण नवरोजनी कुठलीही गोष्ट शेअर करणं, पटकन शेअर करणं हे शक्यच नाही. म्हणजे आजही त्याच्या अतिशय क्लोज मित्रांबरोबर सुद्धा तो काय काय शेअर करतो आय एम नॉट रिअली शुअर. कारण त्याचा एक तकिया कलाम होता, डेकमेटर को बोलता हूँ, मेरा लेफ्ट हैंड जो करता है ना वो मेरा राइट हैंड को पता नहीं होता है, एंड दैट इज हाउ इट शुड बी स्पेसिफिकली इन प्रोफेशनल लाइफ. સો એ જે ડેટા માઇન કરી રહ્યો છું ને, ઓકે, એ ખાલી મારા માટે છે. इट इज फॉर माई सेटिस्फैक्शन बिकॉज आई वॉन्ट टू नो वॉट इज हैपनिंग इन ICICI प्रूडेंशियल मंथ ऑन मंथ. सो ये सब तेरे को मालूम है, कभी मदद में आता है, कभी काम में आता है. जब अपना कॉन कॉल होता है ना, और चुटियापा होता है, वो कॉन कॉल होता है या वो अपना क्या होता है, मीटिंग होता है ना, रिव्यू, एट टाइम्स इट इज एब्सोल्युटली रिडिकुलस दैट यू एंड मी नो, बट इट इज देयर, राइट. एंड व्हाट वी नीड टू डू इज वी नीड टू प्रेजेंट द डेटा. सो कंपैरिजन के लिए वेयर द हेल मुंबई स्टैंड्स इन फ्रंट ऑफ महाराष्ट्र or in front of India. So the comparison is ready. You click and the data is ready, man. Okay? So it becomes very simple, and that is where you need to invest time. You got it? And that is where I keep saying, okay, तू अभी मत आ, तू चले जा. मैं तेरे को बोलता रहता, तू जितना मेरे साथ रहेगा तू पागल हो जाएगा बाबा, क्योंकि मेरे को तो काम धंधा है नहीं, तू भी धंधे पे लग जाएगा. हे सगळं तो वेगवेगळ्या वेळी मला बोलायचा. आणि इतक्या वेळा तो बोलून झालेला होता तरी पण म्हटलं, नाही बॉस मैं बैठूंगा, मेरे को समझना है कि आप क्या करते हो.
पण तरीही तुम्हाला सांगतो, जवळजवळ वर्षभर नवरोज नक्की काय करतो हेच मला कळत नव्हतं, त्याच्या बाजूला बसून सुद्धा. अरे बाबा, म्हणजे इकडची एक फाईल कॉपी केली, दुसऱ्या ड्राईव्हमध्ये गेला किंवा दुसरा फोल्डर ओपन केला, तिकडे ती फाईल कॉपी केली, पण इकडची फाईल तिकडे, तिकडची फाईल इकडे, आपण नक्की काय करतोय. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा मला त्याला जो डेटा यायचा तो आम्हाला येत नसे, कारण आम्हाला तो ऍक्सेस नव्हता. माझा बॉस असल्याकारणाने, तो एरिया मॅनेजर असल्याकारणाने त्याला म्हणजे आम्हाला आमचा डेटा फक्त पहिल्यांदा मुंबईपर्यंत जायचा. असोसिएट ट्रेनिंग मॅनेजर मी झाल्यानंतर तो आम्हाला ऍक्सेस मिळाला, ब्रँच ट्रेनरना तो ऍक्सेस नव्हता. त्याच्यानंतर जो आम्हाला डेटा यायला लागला तो माझा आणि नवरोजचा सेम असायचा, पण तरीही नवरोज त्या डेटातनं असं काहीतरी वेगळं काढायचा जे आम्हाला कळायचंच नाही की हा डेटा आला कुठून. तर मी त्याला बऱ्याच वेळा विचारतो की ई क्या क्या आहे डेटा मग तरी पासे आहे ना, डेटा आहे ना तुझ्या पासे. तो असा लगेचच त्याच्या मनाची चलबिचल व्हायची की अरे माझ्या पोराला डेटा मिळाला नाही, हे काय. नाही, डेटा तर મળ્યો છે, पण ही फिगर काय ठी आहे असं मी त्याला ज्यावेळी विचारायचो तेव्हा त्याचं म्हणणं असायचं सगळं डेटामध्येच आहे, पण आपण लक्ष देत नाही, कारण आपल्याला लक्ष द्यायची गरज भासत नाही. पण एका प्रोफेशनल ट्रेनर करता डेटा मायनिंग, डेटा मॅनेजमेंट ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट असते, कारण त्याच्यातूनच तुला बिझनेस इम्पॅक्टचे डिटेल्स कळतात. बिझनेस इम्पॅक्ट कसा होतोय एव्हरी मंथ, एव्हरी क्वार्टर, एव्हरी 6 months, एव्हरी इयर, आणि तो वेगवेगळ्या रिजन्समध्ये, वेगवेगळ्या झोन्समध्ये पॅन इंडिया कसा आहे हे तुला कळतं. आणि मग त्याची कंपॅरिझन तू स्टेट वाईज, रिजन वाईज, झोन वाईज, सिटी वाईज, ब्रँच वाईज करू शकतोस. मग त्याच्याकरता वेळ द्यायला लागतो. आणि बाळा हे शिकून घे, हे त्यांनी मला शेअर करायला सुरुवात केली. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मी नवरोजकडनं डेटा मॅनेजमेंट शिकलो. किती शिकलो? माझ्यामध्ये 10% शिकलो असेल. मी तुम्हाला खरं सांगतो की तो डेटा मॅनेजमेंट करायला बसायचा तेव्हा त्याच्याकडे आसामचा पण डेटा असायचा, मुंबईत असून की जो આસામમાં કાલે પ્રોટેક્ટેડ ઇઝમાં 3 પોલિસી લॉगिन થઈ છે અને 7 પ્રોટેક્ટમાં જોની 10 પોલિસી. आता मला हे कळायचं नाही की प्रोटेक्टेड इज हा टर्म प्लॅन आहे, 7 प्रोटेक्ट हा ट्रेडिशनल सेव्हिंग प्लॅन आहे, या पलीकडे याच्या 10 पॉलिसी आसाममध्ये किंवा 3 पॉलिसी आसाममध्ये लॉगिन झाल्या आहेत किंवा राजस्थानमध्ये लॉगिन झाल्या आहेत, पंजाबमध्ये लॉगिन झाल्या आहेत, ठीक आहे, सुरतमध्ये, अहमदाबादमध्ये लॉगिन झाल्या आहेत. ह्याचा आपल्याला काय उपयोग किंवा काय संबंध आहे? मी आपण काय करणार आहोत हे जाणून घेऊन की या ऍडवायझरनी काल या प्लॅनमध्ये या पॉलिसी लॉगिन केल्या, पण त्याला ऍडवायझर वाईज, स्टेट वाईज, रिजन वाईज डेटा सुद्धा माहिती असायचा की નો મારા હોવું જોઈએ કેમ કે એમાંથી જ ડેટા બને છે, તને ખબર નથી, તું જવા દે ઓકે. आणि असं करून तो 2 तास, 3 तास, 4 तास आपला डेटाच मॅनेज करतो. अर्ध्या तासानंतर, पाऊण तासानंतर मी हालायला लागायचो, अरे काय चाललंय. कारण मला राक्षस ओरिएंटेशन नेचर असल्यामुळे मी बराच काळ असा शांतपणे एका ठिकाणी बसलोय असं फारसं होत नाही. मला कंटाळा येतो, हे काय असं नुसतं बसून राहायचं, काही कृती नाही, काही नाही म्हणजे काय. आणि हा सद्ग्रस्त आपला लॅपटॉपमध्ये करून इकडनं तिकडनं दुसऱ्याच कुठल्या तरी फोल्डरमध्ये, फाईलमध्ये कॉपी पेस्ट चाललंय. नंतर जे काही बनवून यायचं 3-4 तासांनी, ओके, तो इतका अप्रतिम डेटा असायचा की एका नजरेत आई शपथ खलास यार, रिव्ह्यू डन, आपण रेडी होत रिव्ह्यूला असं वाटायला लागायचं. पण ती जी मेहनत असायची ती मेहनत दुसऱ्याला जाम कंटाळा आणायची. पण नवरोज न कंटाळता ही कामं करायचं. त्याला कोणीही सांगितलेलं नव्हतं. मी मला सांगतो, त्याचा बॉस, त्याच्या बॉसचा बॉस हे सगळे जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत घरी निघायचे, जास्तीत जास्त. पण हा पठ्ठा उद्या रिव्ह्यू आहे म्हणून आज बसलाय 10 वाजेपर्यंत, 8 दिवसात रिव्ह्यू आहे म्हणून हा बसलाय 9 वाजेपर्यंत. आणि ब्रँच कुठली असो बरं का, म्हणजे असं नाहीये किंवा मी दादर पारसी कॉलनीला राहतो, चर्चगेट ब्रँचमधनं बाहेर पडलो, खेतान भवनच्या बाहेर मी इरॉसच्या नाक्यावरती टॅक्सी पकडली की असं खाट ब्रिज करत मी भायखळ्यावरनं स्ट्रेट उतरणार आहे, लालबाग लोअर परेड करत जात मी दादरला पोहोचणार पारसी कॉलनीला. कारण टीटीवरनं राईट मारलं की तो सरळ रस्ता आहे, म्हणजे CST वरनं. पण म्हणून मी पटकन टॅक्सीने जातो. आणि आता मी इथे लांब आहे, सांताक्रूजला बसलोय की अंधरला बसलोय म्हणून मी लवकर निघतो असं काही नाही. अंबोलीमधनं, म्हणजे ते आमचं रिजनल ऑफिस होतं मुंबईचं, तिकडनं पण 10 वाजता, सांताक्रूजमधनं लिंकिंग रोड ब्रँचवरनं पण 9 वाजता, 10 वाजता, चर्चगेट, म्हणजे सगळ्या ब्रँचला सेम नाही. उद्देश काय, माझं काम झालं पाहिजे, दॅट्स इट. म्हणजे अशा वेळेला काही वेळेला असं व्हायचं की त्याची कुठली पार्टी ठरलेली असायची किंवा रात्रीचा आयनॉक्सला शो बघायला जाणार असं ठरलेलं असायचं. त्याला कैजाद म्हणून एक मित्र होता,
तो असं बऱ्याच वेळेला 8 वाजता फोन करता रात्री, हेलो बोल कैजाट, ऑफिसમાં છું ऑफिसમાં છું, कैजाट આજે पॉसिबल નથી, ओ देवा पांडुरंगा, अरे भूली गयो कैजाट આજે पॉसिबल નથી, म्हणजे जेव्हा दे कैजात तिकडनं सांगायचं, अरे पण नवरोज तुझं तिकीट काढलेलं आहे, आम्ही तुला धरलेलं होतं, तू मला सांगितलेलं होतंस की तू येणार आहेस म्हणून, आणि आता हे काय सांगतोय, कैजाट काले रिव्ह्यूचे डेटा बनावस, ओके આજે टाईम નથી, कैजाट जेव्हा दे म्हणे असं 2-3 वेळा करून तो कैजात समोरनं फोनवर हात टेकायचा आणि हा सद्ग्रस्त फोन ठेवून द्यायचा. म्हणजे तो त्या डेटा मॅनेजमेंटमध्ये इतका घडलेला असायचा, इतके विचार डोक्यात चालू असायचे कम्पॅरेटिव्ह अनालिसिसच्या दृष्टिकोनातून, की आपण रात्री आज सिनेमाला जाणार आहोत हे सुद्धा तो विसरलेला असायचा. आणि डायरेक्ट मग सिनेमा कट, विषय कट, मला सिनेमाला नाही यायचंय, तुम्हाला जायचंय जा, मला फोन पण करून येता. ठीक आहे, तो टाटाचा मोठा फोन तो वापरायचा. मी टाटाचा फोन वापरणारा पहिला सद्ग्रस्त पाहिला तो नवरोज. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं 2 ते 3 वर्ष मी टाटाचा फोन वापरणारं कोणी पाहिलेलं नव्हतं. एकच इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे, आणि ते तो वापरायचा. ठीक आहे, मी त्याला विचारलं की टाटा क्यों लिया, रिलायन्स का तो सस्ते में आता या ऑरेंज तो जबरदस्त आहे, कारण त्यावेळेला वोडाफोन नव्हतं, हच नव्हतं, ऑरेंज होतं, आणि ऑरेंज नंतर मग ते हच झालं की ऑरेंज का कनेक्टिव्हिटी टाटा सौदी बेस्ट. आता टाटा स्वतः पारसी असल्यामुळे सुद्धा त्याचा सॉफ्ट कॉर्नर असेल, पण रादर माझं असं मत आहे टाटांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आणि टाटांबद्दल आदर कोणाला नाही. म्हणजे भूतोन भविष्याची असा ग्रेटच माणूस आहे तो, एक ट्रू इंडस्ट्रियलिस्ट, एक ट्रू जेम, मी असं म्हणून एक ट्रू देशभक्त. त्याच्यामुळे नवरोजला सुद्धा त्यांच्याबद्दल आदर असण्याचा नसण्याचा काही संबंधच नाही, आणि असलं तर त्यात काही वावगंही नाही, आणि रादर नसता तर नवल होतं त्यात. पण त्याच्यामुळे तो टाटा वापरायचा ही त्याची स्वतःची एक फिलॉसॉफी होती की तो मी का वापरतो, जी कनेक्टिव्हिटी वेगळी आहे, ओके, त्याचा नंबर अनोखा आहे, किंवा त्याचे इन्स्ट्रुमेंट्स अत्यंत भक्कम आहेत, त्याचं नेटवर्क सगळीकडे आहे, आणि टाटाचं बिल कम्पॅरेटिव्हली जर अनालिसिस केलं तर कमी येतं आणि डेटा कमी वापरला जातो. आता ह्याचं सुद्धा त्याचं अनालिसिस झालेलं होतं, म्हणजे मी तिथे हात जोडलेले होते, कारण मोबाईल टू मोबाईल, नंबर टू नंबर कम्पॅरेटिव्ह अनालिसिस मी तरी कधी केलेलं नव्हतं. म्हणजे ह्याचं सुद्धा डेटा मॅनेजमेंट होतं त्याकडे, आणि तो कशाचंही कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू शकत असेल. म्हणजे प्रॉडक्टचं अनालिसिस करताना मी त्याला पहिल्यांदा थक्क व्हायचो. म्हणजे एक नवरोज आणि दुसरा केके, किंवा आता आपण युलिप वर्सेस म्युच्युअल फंड करतो, ही तर त्यांच्यातली फेमस जुगलबंदी होती. पण एफडी आणि पीपीएफ कम्पॅरेटिव्ह अनालिसिस, किंवा डेट म्युच्युअल फंड आणि पीपीएफ, डेट म्युच्युअल फंड आणि एफडी, ठीक आहे, एसआयपी वर्सेस डेट म्युच्युअल फंड मधली एसआयपी, म्हणजे इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड मधली एसआयपी. ठीक आहे, आता याच्यात खरी कम्पॅरेटिव्ह अनालिसिस होतच नाही, कारण डेट म्युच्युअल फंड मधलं रिटर्न कमी आहे, पण तरीही डेट म्युच्युअल फंड मधली सिक्युरिटी आणि इक्विटी म्युच्युअल फंड मधली सिक्युरिटी या दृष्टीने तो कम्पॅरिझन करायचा, की एखाद्याला जर फक्त सिक्युरिटी दाखवायची तर डेट म्युच्युअल फंड कसा दाखवता येईल. तो स्वतः ELSS मध्ये दर महिन्याला एसआयपी करायचा. मला वाटतं 8,000ची अमाऊंट होती. येस, एटीसी મને એટીસી મળી ગયું, મને રિટર્ન્સ મળી ગયા, લોંગ ટર્મ માટે ઇન્વેસ્ટ કરવાનું, શાંતિથી બેસી જવાનું. જસ્ટ હેવ પેશન્સ એન્ડ सी वेल्थ इज गेटिंग क्रिएटेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. हे जे लॉंग पिरियड ऑफ टाइम आहे ना, हे तिकडनं डोक्यात बसतं. त्याला नवरोज आणि केके हे सर्वात मोठे स्रोत होते. त्यानंतर सर वॉरन बफे. म्हणजे वॉरन बफे तोपर्यंत ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं, पण वॉरन बफे जास्त कळायला लागले वेल्थ क्रिएशनच्या दृष्टिकोनातून, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या दृष्टिकोनातून, ते नवरोजमुळे. डेटा मॅनेजमेंट शिवाय आमच्या या गप्पा चालायच्या की म्युच्युअल फंड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम किंवा इक्विटी लॉंग पिरियड ऑफ टाइम कशी फायदेशीर आहे. येणाऱ्या 10 वर्षात कसे लोक इक्विटीकडे वळले नाहीत तर अक्षरशः उपाशी मरतील. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की 10 वर्षांनंतर एफडीज विल बी आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट, आणि आज आपण ते बघतोय. ऑल विकास पट्टर्स वुड बी आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट, दे वुड नॉट बी पोस्ट ऑफिस. असं तो बोलता बोलता गमतीने म्हणून दिलं. म्हटलं भाई सॉरी बोल रहा हूं कि पोस्ट ऑफिस रहेगा ही नहीं, बट दॅट वुड बी आउटडेटेड इन्स्ट्रुमेंट, आय एम टेलिंग यू. असं चहा घेताना, सिगरेट पिताना कितीतरी वेळा नवरोज मला बोललेलं आहे. गोल्डफ्लेक मोठी प्यायचा तो आणि अर्धीच सिगरेट प्यायचा. बऱ्याच वेळेला आम्ही चहा पिताना नवरोज सिगरेट पितो, आम्ही दोघांना ऐकतोय, मी आणि केके. आणि बऱ्याच वेळेला असा केके होता, तू सिगरेट पिऊस? टॅटो म्हणे काही नाही की सिगरेट छोडવાનું છે. ना तू अर्धीच सिगरेट पिऊच. तर अर्धीच सिगरेट प्यायचं काय लॉजिक होतं काय? म्हणजे मी सिगरेट पण पितो याचा पण आनंद, आणि अर्धीच सिगरेट पितो की नाही म्हणजे ते पण ठीक आहे. म्हणजे आरोग्याला त्या मानाने कमी हानिकारक आहे. आणि असं काही सिगरेट इज अ सिगरेट, यू स्मोकिंग, सो व्हॉट द हेल आर यू टॉकिंग टू मी.
તે છોડી દીધું છે, અડધી જ સિગરેટ એ શું છે. आणि ते जे काही तो पारसी संवाद चालायचा टिपिकल पारसी टोनमध्ये, टिपिकल चेहऱ्याचे हावभाव, टिपिकल असे हातवारे आणि तोंड वाकडं करणं, नाकात बोलणं, आणि जे काही चालायचं ना म्हणजे परमोच्च आनंद असायचा ते कॉन्व्हर्सेशन पाहणं. पण त्यातनं इतकं शिकायला मिळायचं ना, कारण त्यांच्या चर्चा फक्त एका सब्जेक्टवर म्हणजे फायनान्सवर चालायच्या नाही. ठीक आहे, आता पॉलिटिक्समध्ये काय चाललंय, आता केकेला इंटरेस्ट कमी, नवरोजला ह्याच्यात जास्त. ओके, तिथे पण कम्पॅरेटिव्ह अनालिसिस की वाजपेयींनी काय केलं होतं आणि आत्ता मनमोहन सिंग काय करून गेले फिनान्स मिनिस्टर म्हणून, आणि मग त्याच्या आधी आझादांनी काय केलं होतं किंवा त्याच्या आधी पी.व्ही. नरसिंहराव काय करून गेले. ठीक आहे, राजीव गांधींचा इम्पॅक्ट काय होता. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी कसे सर्वंकष विचार करणारे होते, किंवा बाळासाहेब होते म्हणून मुंबई कशी तारली. कारण एका पारशाला ह्याच्यात सुद्धा इंटरेस्ट असावा, एका ट्रेनरला ह्याच्यात सुद्धा इंटरेस्ट असावा आणि इतकं डेप्थमध्ये माहिती असावं. ठीक आहे, हे माझ्याकरता नवीन होतं, कारण तोपर्यंतचे ट्रेनर हे जास्तीत जास्त फायनान्सवर बोलतानाच मी ऐकलेले होते. ठीक आहे, म्हणजे अगदी अविवाच्या काळापासून. पण राजकारणावरही बोलतोय, स्पोर्ट्सवरही बोलतोय, असे हे दोनच लोक. हिंदी गाण्यांवर पण तो बोलायचा, हिंदी सिनेमांवर पण बोलायचा. के जास्त, नवरोज कमी. मधनं त्याला असं म्हणजे उदाहरण यायचं, तो हिंदीतनं गाणं चालू करायचं. ओके, किंवा असं वा क्या बात है, शू गायन छे किशोर, अरे वंडरफुल. मधनच त्याला एल्विस प्रेस्ली आठवायचा, आणि एल्विस प्रेस्ली आठवला की तो असं जागेवरती नाचायला लागायचा. वॉकिंग डाऊन द स्ट्रीट वगैरे वगैरे असं करायला लागायचा. रेडी वॉमेन हे वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, आणि समोर लॅपटॉप ठेवलेला आहे, याचं डेटा मॅनेजमेंट चालू आहे. मग मला कळायचं, अच्छा कुठली तरी फाईल अपलोड होतीये की काहीतरी बफर होतोय, नेटवर्कला इश्यू आहे, साहेब लागलेत. जागेवर बसल्या बसल्या हातात गिटार नाही, काही नाही, आपला नाचतोय. आणि तो प्रत्यक्ष पार्टीत सुद्धा तसंच नाचायचा बरं का. एवढंच म्हणजे असं जागेवर नाचायचं 2-5 मिनिटं. आमच्यातल्या दीपा, तेमिना, करिश्मा या ट्रेनर त्याला खेचून राहायच्या, नवरोज चलो ना नाच करते. हो मी आठव यायचं 2 मिनिटं असं त्या बायकांसाठी असं नाचायचं. समोर यार ट्रेनिंग बघतोय, तो पण नाचायला उद्युक्त व्हायचा. म्हणजे तो पहिल्यांदा नाचत असायचा. बऱ्याच वेळेला असं झिंगट.com पण असायचं, आणि नवरोज कमान डान्स डान्स डान्स, तो असा पेटलेला असायचा. आणि नवरोज काही सू करायचं, चाली घेऊ डान्स करायचं जेवढे. असं करून 2-5 मिनिटं आपलं नाचलो ना, फॉर्मॅलिटी झाली ना, लोकांना आवडलं ना, बस झालं. एका कोपऱ्यात जाऊन बसायचं, कोणाला तरी गाठायचं आपल्या पिंडाच्या माणसाला, आणि परत चर्चा सुरू. म्हणजे पार्टीत सुद्धा हा मनुष्य डेटा मॅनेजमेंट, फिलॉसॉफी, आयुष्याबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन, सिनेमा, गाणं, पॉलिटिक्स, अशा कुठल्याही विषयावरती अतिशय गहन चर्चा करू शकायचा. आणि त्या कारणानेच नवरोज समजायला कठीण होत्या. त्या कारणाने थोडासा तो बोरही वाटायचा बऱ्याच लोकांना, की अरे बाबा जायला ना, हा म्हणजे काहीतरी भलतंच बोलतो रे, काहीतरी वेगळंच बोलतो. त्यामुळे आम्ही फार मोजके लोक त्या जवळ असायचो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझ्या असं लक्षात आलं की नवरोजनी आपल्या भोवती एक कडेकोट सुरक्षेची भिंत उभी केली होती, आणि ती भिंत पार करून कोणीही जाता कामा नये अशी त्याची स्वतःची इच्छा होती. ठीक आहे, की मी गूढ आहे, मी विक्षिप्त आहे, मी समजायला अत्यंत कठीण आहे, आणि मी स्वतः तुम्हाला सांगतोय की माझ्या जास्त जवळ येऊ नका. ठीक आहे, हे त्याचं अस्पष्ट म्हणणं असायचं. इनडायरेक्टली तो कोणाशी त्याचा वाद झालाय, कोणाशी तो फटकारून बोललाय, मी कधीही बघितलेलं नाहीये. पण मुळातच कमी बोलायचं, आणि इतकंच कमी बोलायचं किंवा असं बोलायचं की समोरच्याला आपण बोर वाटलो पाहिजे आणि आपल्या जवळ कोणी आलंच नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे नवरोजच्या जवळपास फार कमी लोक पोचले आणि त्याच्याबरोबर राहिले. ओके, ही वॉज फन, ही वॉज एंटरटेनमेंट बेस्ड अपॉन स्किल्स, नॉलेज, ॲटिट्यूड सेम, म्हणजे कट कॉपी पेस्ट के. जसं मी केकेच्या व्यक्तिचित्रात पण सांगितलं, दोघेही ॲट पार होते. त्यामुळे मला जर कोणी सांगितलं डावं उजवं कर, आता मला जमणार नाही, कारण ते शक्य पण नाही. ठीक आहे, आणि दोघांकडे शिकणाऱ्या प्रचंड गोष्टी आहेत, पण दोघांचे स्वभाव एकमेकांच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहेत. के म्हणजे खळाटा झरा, के म्हणजे उत्साह, के म्हणजे ट्रिमेंडस पॅशन, जी बॉडी लँग्वेज मधून पण दिसते. आणि हा प्राणी, हा सद्ग्रस्त एकदम शांत, एका ठिकाणी बसणार, लॅपटॉपकडे बघणार आणि काहीतरी डेटा मॅनेजमेंट करणार. ट्रेनिंगची वेळ झाली, ट्रेनिंग रूममध्ये जाणार, एखादं कडक सेशन घेणार. आवाज चढलेला नाही, प्रचंड उत्साह आहे, काहीतरी असं पेटवलंय, रान पेटवलं म्हणतात ना, तशातला म्हणजे जे काही के करायचा तशातला काही प्रकार नाही, पण तितकंच इम्पॅक्टफुल, तितकंच इफेक्टिव्ह, माणसाला विचार करायला लावणार.
आणि त्यामुळे सिरियस MD-IT ॲडवायझर बरोबर नवरोजची चांगली दोस्ती होती. सगळ्या रिजनल हेड्स बरोबर, झोनल हेड्स बरोबर त्याची चांगली दोस्ती होती. स्वतः मनीष संगल त्याला प्रचंड मानायचे. आमचे प्रॉडक्ट हेड जे पुढे जाऊन ट्रेनिंग नॅशनल हेड पण झाले, प्रणव मिश्रा, ते नवरोजला प्रचंड मानायचे. इतके मानायचे हे दोघेही लोक किंवा बाकीचे लोक की डेटा मॅनेजमेंटवरती किंवा आता रिव्ह्यू कॉल आहे मंथ एंडला किंवा क्वार्टर एंडला आणि अख्ख्या मुंबईवरती आणि नंतर रेस्ट ऑफ दी महाराष्ट्रावरती बोलायचंय. केकेकडे डेटा मॅनेजमेंटचं, नवरोजकडे डेटा मॅनेजमेंटचं काम असायचं आणि हा सगळा डेटा क्लीन आहे आणि गुड टू गो. हे एकदा नवरोजनी सांगितलं म्हणजे ARM ट्रेनिंग तर नुसताच नावाला मध्ये असायचा, तो पुढे जाऊन RM पण झाला, पण नुसता नावाला. ठीक आहे, एकदा नवरोज बोलला ना, येस गुड टू गो, वी आर ॲब्सोल्युटली डन, संपला विषय. म्हणजे RM ट्रेनिंग सोडून द्या, प्रॉडक्ट हेड, नॅशनल कंट्री हेड म्हणजे हे सुद्धा म्हणजे नॅशनल ट्रेनिंग हेड सुद्धा नवरोज बोलला ना, विषय कट, वी आर गुड टू गो, आपण कॉन कॉल सुरू करूया किंवा आपण कॉन्फरन्स सुरू करूया, आपण रिव्ह्यू सुरू करूया. फिजिकल रिव्ह्यू असेल ट्रेनिंग रूममध्ये तरी नवरोजचा थम्सअप आला, विषय कट. नवरोजचा कॉनकॉलवरती थम्सअप आला, विषय कट. ठीक आहे, म्हणजे हा रिस्पेक्ट त्याने ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मिळवलेला होता ICICI प्रुडेन्शियलमध्ये आणि तोच पुढे जाऊन मॅक्समध्ये पण त्याने मिळवला. आज गेली 14 वर्ष म्हणजे बरोबर 2008 ते 2021, 14 वर्ष बरोबर, 2008 13 वर्ष झाली तो मॅक्स लाईफ बरोबर आहे. कारण त्याने 2008 ऑक्टोबरला ICICI प्रुडेन्शियल सोडली आणि मला तो जाताना सांगून गेला होता की कुछ भी होएगा ना तेरे को कितना भी कंटाल आएगा, मेरा कितना भी याद आएगा, तेरे को एक याद बात रखने का है, 2 साल तक ये कंपनी छोड़ने का नहीं. आणि मी नवरोजला हा दिलेला शब्द पाळला की माझा बॉस मला सांगून गेलाय, माझा दुसरा मेंटर मला सांगून गेलाय, कारण तो माझा सर्वात आवडता बॉस आहे आतापर्यंत. म्हणजे मला परत एकदा डावं उजवं नाही करत, कारण माझं जितकं नवरोजवर प्रेम आहे तसंच प्रेम माझं भेरू सिंग राववर पण आहे, माझा बिर्ला सन लाईफ मधला बॉस, किंवा रादर मी असं म्हणेन लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीतला शेवटचा बॉस. आणि सुदैवानी बॉस हे प्रकरण बऱ्याच लोकांना आवडत नाही, झेपत नाही, मनासारखे बॉस मिळत नाही. पण मी माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये म्हणजे 1998 ते 2021 एकही फालतू बॉस मिळालाय, सरकटलेला बॉस मिळालाय, अरे काय बॉस आहे का हा, अरे कोण आहे की काय बिंडो केले, असा प्राणीच मला मिळाला नाही. म्हणजे काय म्हणजे भाग्य नुसतं उजळून निघालेलं आहे जन्मजात बॉस या प्रकरणाच्या बाबतीत माझं. त्यामुळे मी ज्या प्रत्येक बॉस बरोबर काम केलं त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो. शिकण्यासारखेच ते बॉस होते. ठीक आहे, फक्त मी असं म्हणेन की क्लोजनेसमध्ये डावं उजवं करता येईल, पण त्याच्यातच करायचं झालं तर जसे भेरू बरोबरचे माझे संबंध किंवा भेरू बरोबरची माझी मैत्री आहे, भेरू बरोबर जसा मी क्लोज आहे तसाच नवरोज बरोबर आहे, पण ओळखीच्या काळानुरूप जास्त फरक असल्यामुळे की मी नवरोजला गेली 14 वर्ष ओळखतोय आणि भेरूला मी गेली 7 वर्ष ओळखतोय. 7 वर्षांचा जास्तीचा फरक आहे. ओके, आणि त्याच्यामुळे साहजिकच माझा थोडासा जास्त काकणभर सॉफ्ट कॉर्नर हा नवरोजकडे. पण अदरवाईज दोघांमध्ये डावं उजवं मी आजही करत नाही, करणार नाही, कारण माझ्यामध्ये अशी तुलना कधी करू नये. प्रत्येक चांगल्या माणसावर राहावं, त्याच्याकडनं काय काय घेऊ शकतो ते घ्यावं, त्याच्या वाईट गोष्टी सुद्धा ऍक्सेप्ट कराव्यात, कारण चांगलं वाईट प्रत्येक माणसात फक्त चांगलंच आणि वाईट नाहीच हे असूच शकत नाही. त्यामुळे त्या वाईटाकडे सुद्धा कसं चांगल्याने वागता येईल असा माझा दृष्टिकोन असतो, किंवा त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते वाईट वागणं नसतं. शेवटी चांगलं आणि वाईट काय हो, मॉरल आणि प्रिन्सिपल गोष्टी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड जर काही सोडल्या तर चांगलं आणि वाईट हा फक्त दृष्टिकोन आहे. एखाद्या दृष्टीने जे चांगलं असतं ते दुसऱ्याच्या दृष्टीने वाईट असतं, एखाद्या दृष्टीने जे वाईट असतं ते दुसऱ्याच्या दृष्टीने चांगलं असतं. त्यामुळे आपण एकमेकांच्या असं समोर उभे असतो. आखरी रास्ता सिनेमातला सीन जो म्हातारा अमिताभ दाखवतो ग्रेव्हयार्डमध्ये की ये क्या है, तर तरुण अमिताभ म्हणतो की ये 9 है, पण म्हातारा अमिताभ म्हणतो की जहां तुम खड़े हो वहां से तुम्हें 9 दिखता है, लेकिन मैं जहां खड़ा हूं वहां से मुझे 6 दिखता है. तुम अपनी जगह सही हो, मैं अपनी जगह सही हूं. त्यातलं प्रकरण आहे. त्यामुळे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड काही मॉरल प्रिन्सिपल सोडली तर चांगलं आणि वाईट हा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे प्रत्येकात चांगलं आणि प्रत्येकात वाईट आहे. तुम्ही ते कसं घेता, तुमचा ऍक्सेप्टन्स किती हाय आहे, तुम्ही त्याच्यात कशी चांगली बाजू बघता. जे पुलं सांगून गेले इतकी वर्ष, विसंगतीत सुसंगती आणि सुसंगतीत विसंगती, ते बघायला जेव्हा माणूस शिकतो ना तेव्हा आयुष्य सुखकर होतं, सुसह्य होतं आणि माणूस कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. त्यातला कायम सगळ्या परिस्थितीत आनंदी राहणारा अजून एक माणूस नवरोज सिंग बोरा. कुठल्याही परिस्थितीत
फक्त एवढं की आनंद व्यक्त करण्याची पद्धत सिरियस आहे. कारण कसं म्हणजे असं बरे कधीतरीच हसायचा, हसण्याचा गडगडाट नाही. म्हणजे माझा एक मित्र आहे ज्याच्याबरोबर ज्याचं पण मी व्यक्तिचित्र लिहिणार आहे, ICICI प्रुडेन्शियलमध्येच मला भेटला. आधी आम्ही क्लासेसचे दोस्त होतो. विनय रिकामे म्हणून, तो लॅमिंग्टन रोड ब्रँचला भेटला मला परत. आणि विनय रिकामे बरोबर माझी खास दोस्ती आहे, नवरोजला माहिती होतं. त्यामुळे तो लॅमिंग्टन रोड ब्रँचला आला की मी, विनय आणि नवरोज कधी कधी चहा प्यायला एकत्र जायचो किंवा ब्रँचच्या बाहेर सिगरेट पीत उभे असायचो की नवरोज सिगरेट पितो आणि आम्ही असे दोघे बसलोय, चहा मागवलं आणि आम्ही असे त्याच्या बरोबर उभे राहून असं ऐकतोय आणि नवरोज काय 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 गोष्टींवरती बोलतोय. आता तिथे तो डेटा मॅनेजमेंटचा पालना नाही लागायचा. ब्रँच कसं चांगलं करू शकते, ब्रँच आत्ता कुठे आहे, तू आता सध्या कुठे आहेस, तू करिअरकडे कसं पाहिलं पाहिजेस, तू ॲडवायझर होतास, ॲडवायझरचा मॅनेजर झालायस, आता युअर गोल शुड बी टू गो टुवर्ड्स लीडरशिप रोल, दॅट इज ब्रँच मॅनेजर ऑर सेल्स मॅनेजर. म्हणजे जर बिझनेसमध्ये राहायचं असेल, म्हणजे सोर्समध्ये राहायचं असेल, तर तू सेल्स मॅनेजर, एरिया मॅनेजर असं बघायला लाग. आणि जर तुला मॅनेजमेंट रोलकडे जायचं असेल तर ब्रँच मॅनेजर, रिजनल मॅनेजर हा रोल बघायला लाग. आणि त्याच्याकरता विचार कर. विचार केलंस की त्या दृष्टीने तुझी ॲक्शन होतील, त्या दृष्टीने तू बिझनेसकडे बघायला लागशील, त्या दृष्टीने तुझी नंबर्सची हालचाल व्हायला लागेल. हे तो चहावरती सांगायचा. ठीक आहे. आणि चर्चगेट ब्रँचमध्ये असे बरेच जण होते. मुंबई मेनमध्ये लोअर परायला आता चिक्कार होते, कारण मुंबई मेन ही फार मोठी ब्रँच होती, फार जुने लोक. म्हणजे ICICI प्रुडेन्शियल सुरू झाल्यानंतरचे 2008 पर्यंत असलेले जास्तीत जास्त लोक लिंकिंग रोड ब्रँच, मुंबई मेन ब्रँच आणि चर्चगेट ब्रँचला होते. त्यातले काही नंतर ट्रान्सफर होऊन अंबोलीला पण गेले, कारण अंबोली रिजनल ऑफिस असल्यामुळे तिथे हेड फार जास्त बसायचे. म्हणजे प्रॉडक्टचा हेड, ट्रेनिंगचा हेड, सेल्सचा हेड, याचा हेड, त्याचा हेड, असं सगळे हेड जास्त असायचे. त्यामुळे पहिल्या मधल्यावरती फक्त ही ब्रँच होती, बाकी 2, 3, 4, 5 सगळे बरे लोक. ठीक आहे. पण तिथे सुद्धा सिनियर, म्हणजे या 4-5 ब्रँच अशा होत्या की जिकडे सिनियर लोक होते आणि त्यांचा प्रचंड लळा होता नवरोजला. त्यांना नवरोजबद्दल प्रचंड आदर होता. त्यामुळे काही जाणून घ्यायचं असलं की नवरोज, मजा करायची असली की केके. कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम नवरोज जे बोलायचं ते भारी वाटायला लागायचं की अरे बाबा बरोबर आहे, ठीक ठीक ठीक. त्यामुळे नवरोजला पटकन कळायचं की आता याला झेपत नाहीये, बारी पडतंय. त्यामुळे नवरोज ना ठीक छे, अभी इसके बारे में बोलूंगा ना, आप जास्त डिस्कस करेंगे तेरे सर के ऊपर से जाएगा. अभी तो ऑलरेडी जाना चालू हो गया, लेकिन जो सर के अंडर गया ना वो भी रहेगा नहीं. नवरोजकल्टी.com. कारण त्याला सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जास्त उभं राहून बोलण्याचा कंटाळा आलेला असायचा की बास झाला, आता नको नादाला लागू, सोडून दे बाबा, आता वट फक्त सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये. हा केके आणि नवरोज मधला सर्वात मोठा फरक होता. आणि त्याच्यामुळे केके जितका पटकन लोकप्रिय व्हायचा, केके जसा लोकांना सारखा हवा हवासा वाटायचा, तसा नवरोज लोकप्रिय व्हायला काही काळ लागला. कारण नवरोज समजायलाच कठीण होता. एक तटबंदी, एक भिंत त्याच्या चारी बाजूला असल्या कारणाने त्या भिंतीवरनं उडी मारून जायची कोणालाही मुभा नव्हती, कोणालाही तो अलावन्स नव्हता. जास्तीत जास्त तुम्ही भिंतीवर चढून मागे नवरोज काय करतो हे बघू शकता, कारण ते त्याने स्वतःहून केलेलं होतं. का हे मला अजूनही माहिती. त्यामुळे मी सांगतो की जर मी अशी नावं काढली की बा आयुष्यात कळायला सर्वात कठीण अशी 10 माणसं काढ, तर त्याच्यात पहिल्या 3 नवरोज सिंग पुरवाला असेल. कळायला अत्यंत कठीण, अत्यंत कठीण, अत्यंत गूढ व्यक्तिमत्व. काय वेळेला नवरोज काय विचार करतोय हे सांगणं अतिशय कठीण आहे. तो डेटा मॅनेजमेंट करत असताना सुद्धा या डोक्यात आई वडिलांचा विचार असेल की असं मधनच काहीतरी मारायचं, ओ देवा पांडुरंगा, अरे काय झाला यार, मी काय करून ठेवला. म्हणजे हे सुद्धा मला नवल होतं की अरे हा मनुष्य मधनच, आणि पांडुरंग विठ्ठल. मी त्याला एकदा विचारलं तो कुतूहलानी की बॉस आपको ये देवा पांडुरंगा बोलते ये ऐसा ही है की आपको मालूम? नाही, आय नो इट बाबा, आय बीन टू पंढरपूर ब्रँच. हे तो बोलल्यानंतर तर म्हणजे अवाकच झालेलो होतो की हा प्राणी पंढरपूर ब्रँचला कधी गेला होता. तर त्या तो मला बोलला की पंढरपूरला काही मराठी मित्रांबरोबर गेलो होतो जे हिंदू कॉलनीत राहतात, म्हणजे पारसी कॉलनीच्या समोर दादर टीटीला एका बाजूला पारसी कॉलनी आहे. रस्ता क्रॉस केला जगन्नाथ शंकरशेठ रोड की जगन्नाथ शंकरशेठ रोडच ना, नाही काही वेगळा असेल, जो काय असेल तो दादर टीटीचा मोठा रस्ता क्रॉस केला की त्या बाजूला हिंदी कॉलनी. ओके. त्यामुळे आणि एका ठिकाणी जाऊन तर हिंदू कॉलनी आणि पारसी कॉलनी मिक्स झाल्या, म्हणजे एकाच रस्त्यावरती अर्धा भाग हिंदू कॉलनीचा, अर्धा भाग पारसी कॉलनीचा आहे. त्यामुळे त्याचे जेवढे पारसी मित्र आहेत तसेच पंजाबी, मुसलमान, मराठी सुद्धा मित्र आहेत. आणि या सगळ्या मित्रांमुळे त्याला पंढरपूर, पांडुरंग, ज्ञानेश्वर, तुकाराम माऊली, रामदास स्वामी महाराज
हे मराठी कल्चर कळलं किंवा भगवद्गीता, त्याने भगवद्गीता सुद्धा वाचली होती. म्हणजे जेवढा झरतृष्टांचा तो भक्त होता एक पारसी म्हणून, किंवा जशी त्याची श्रद्धा होती, विश्वास होता त्या पावरवरती, तसाच तो मराठी संतांना किंवा श्रीकृष्णाला सुद्धा मानायचा. अर्थातच हा म्हणजे वेडेचाळ्यातला काही भाग नव्हता, किंवा असं मी 72 तास मी जाऊन मी नवस केला होता म्हणून 72 तास लाईन उभा राहिलो, तासन तास मी अज्ञानीत असतो, असलं काही नाही. पण मनापासून विश्वास. पण असं कित्येक धर्मांबद्दल माहिती असणारी डिटेलमध्ये फार कमी माणसं असतात, आणि नवरोजलाही माहिती होतं, आणि त्यात तो पंढरपूरला जाऊन आला होता. म्हणजे मी वेळाच झालो. मला म्हणाला, अरे मी काहीतरी कामाला गेलो होतो, आणि तिकडनं मग मित्रांचे प्लॅन झाले, आणि मग आम्ही ठरवलं की असं असं जायचंय म्हणून. आणि तेव्हा मला पंढरपूरला चान्स मिळाला, आणि पंढरपूरला जाऊन आलो. मी पंढरपूर बघितलेलं आहे, मी विजापूर पण बघितलेलं आहे, मी सोलापूर पण बघितलेलं आहे. म्हणजे मला कळेच ना की अरे काय आहे. पण हे त्याच्या बोलण्यातनं जेव्हा आलं तेव्हा मला लक्षात आलं, पण हे बोलण्यातनं येईल कधी, जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एवढा काळ असाल ना. मुळात तो जर अलाउच करत नाही की माझ्याबरोबर इतका काळ कोणी थांबावं, तर काय. म्हणजे त्यांनी मला हे सांगितलं होतं की माझ्या जवळचे खूप कमी मित्र आहेत, म्हणजे 2 किंवा 3 मित्र असतील, पण त्यांना सुद्धा आजपर्यंत मी कळलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे तो हसून मला बोलला होता. एकदा तसा रंगत आला मला, तू बोलताय ना, अरे इतना डिफिकल्ट नाही रे बाबा, पर जैसा है वैसा एकदम सिंपल आदमी है मैं. पर लेकिन जैसा तू बोलता ना, मेरा भी 2-3 क्लोज फ्रेंड है मेरा पारसी कॉलोनी में, उनका भी ऐसा ही कहना, यू आर वेरी डिफिकल्ट टू अंडरस्टैंड, यू नो एट टाइम्स. तो आई फील यू आर मैड, यू आर एब्सोल्युटली मैड. ठीक है ना, मैड तो मैड, ऐसा दुनिया समझती है, मेरे को क्या लेना देना है, मैं जैसा है वैसा है. सो दुनियेबद्दलचा एक्सेप्टन्स, दुनियेचं आपल्याबद्दल काय मत आहे याची पर्वा न करता जगणारा, की बाबा मत असू दे ना, चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मला ते मत बनवायचंही नाही आणि झालेलं मत बदलायचंही नाही. सो यू स्टे विथ युअर ओपिनियन, आय एम ॲब्सोल्युटली फाईन, व्हॉट एव्हर यू फील अबाउट मी. ही जी बेफिकिरी आहे ना, हा जो सहज अंदाज आहे सगळं ऍक्सेप्ट करण्याचा, हा मला प्रचंड भावून गेला. ओके, त्यात परत मी सुद्धा अनमॅरिड, तो सुद्धा अनमॅरिड, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काय एकत्र राहायला लागलो, कारण दोघांकडे प्रचंड वेळ होता, दोघांनाही घरी जायची घाई नव्हती. म्हणजे इतकं हे वाढलं की आमची टीम, कारण आमच्या टीममध्ये 3 मुली आणि मी एकटा मुलगा होतो, त्यामुळे तेमिना, जुलिएट आणि रश्मी कुशे, जुलिएट, काय जुलिएटचं आडनाव मला आठवत नाही, आणि तेमिना बुधानी, अशा 3 जणी मला लिटरली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम नवरोज इज ॲडॉप्टेड सन असं म्हणायला लागले होते. नवरोज इज ॲडॉप्टेड सन, आणि हे त्यांनी सगळीकडे पसरवलं होतं. त्यामुळे रिव्ह्यू जेव्हा आमचा असायचा इंटरनली, आमच्या टीम नवरोजचा, जो आवी घेऊ असा जुलिएट मिश्किलपणे म्हणायची, मस्करीत म्हणायची, देख 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 नवरोज का बेटा आ गया. तेव्हा म्हणाले, प्लीज अभी बहुत ज्यादा हो रहा है यार, जुलिएट नेवरोज का बेटा आ गया क्या वगैरे. आणि असं फक्त वर करून असा जुलिएटकडे एकदा बघायचा, वायाकडे बघायचा आणि हसायचा. एक नंतर तो एकदा रिव्ह्यू मध्ये म्हणाला, देख देखो 3 लड़कियां चिढ़ाती है, मैं तेरे को बोला था मेरे साथ मत रहे, हो गया नुकसान, देख तेरे को स्टॅम्प, नवरोज इज ॲडॉप्टेड सन, आणि असा करून हसला होता. म्हणजे एखादा बॉस वैतागला असता, सारखं 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 ऐकून, अरे काय चाललंय, बस करा, हे काय नवरोज इज ॲडॉप्टेड सन, ॲडॉप्टेड सन, ॲडॉप्टेड सन. पण हा मनुष्य कधीही वैतागला नाही. उलट माझ्याबरोबर राहण्याने तुला वाटतं फायदा झाला, पण नुकसानच झालं बघ, हे स्पष्टपणे त्यानं मला सांगितलं होतं. माझ्याबरोबर राहू नको, नुकसान होईल, कोण सांगतो. अर्थात मला नुकसान काहीच नाही झालं, पण बऱ्याच लोकांना असं नुकसान वाटून माणसं लांब जाऊ शकतात. नवरोजचा स्वभाव असा होता, क्लोज सर्किटमध्ये राहणारा, रिझर्व्ह कॅटेगरीचा, खूप कमी बोलणारा, ठीक आहे, सतत कामात असणारा, मित्रांना पण फार कमी भेटणारा. माझ्या वाटतं आई वडिलांबरोबर त्याचा संवाद असा 2 मिनिटं, येस मॉम, येस येस, ओ शिट आय फॉरगॉट, नो 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 नो, वो लेट आविश, आणि फोन ठेवून दिला, ओ शेट देवा पांडुरंगा, अरे यार बॉम्ब के लिए मेडिसिन लेना था, मैं भूल गया. तो असं कधीतरीच एक्साइट झालेला मी पाहिलेलं आहे. पण आई वडिलांबरोबर संवाद अगदी फार फार तर अर्धा मिनिट, 1 मिनिट, હેલો શું છે, ઓકે ઠીક છે, ચાલુ કામમાં છો, ઠીક છે, કરતો આવીશ, ઓકે કામમાં છું મॉम, टाक बस. म्हणजे हे जे काही प्रकरण ना, कामाबद्दलची एवढी श्रद्धा, इतकं कामात घडून जाणं, हे मी इतर कोणात पाहिलं नाही. आता कोणीतरी असं म्हणेल की एकटा होता बाबा, संसार नाही, बायको मुलं नाहीत, मग कशाला काम करायला काय जातंय. अरे पण मी अशी माणसं चिक्कार बघितलेली आहे जी एकटी आहेत बाय चॉईस, हे लग्न केलेलं नाहीये, पण तरी फक्त काम एके काम करत नाही, त्यांना बाकीचे पण छंद असतात. ते सिनेमा पण बघायला जातात, फिरायला पण जातात, मित्रांबरोबर वेळ घालवतात, मजा मस्करी करतात, टाइमपास चालू असतो, झोपतात, पार्टी करतात.
ह्याचं ते काहीच नाही. काम म्हणजे काम म्हणजे काम. म्हणजे मी त्याला एकदा लिटरली विचारलं होतं की बॉस आप अपने फ्री टाइम में क्या करते हो? कुछ नहीं करता हूँ. क्या करने का फ्री टाइम? सोता हूँ कभी कभी. ऐसा बोलना मुश्किल है लेकिन मेरे को याद तो इतना ही आता है की मैं सोता हूँ. म्हणजे तो त्याच्या फ्री वेळेत काय करतो हे त्याला आठवत नाही. म्हणजे फ्री असतो का नाही असं मला लिटरली वाटायला लागलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कामात गढून जाण्याची काय वृत्ती असेल. म्हणजे मला बऱ्याच वेळा तुम्हाला सांगू का, मी कम्पॅरेटिव्हली जर सांगायचं ना तर जागतिक स्तरावरती निर्माण झालेले एकच माणूस मला नवरोज सिंग पोरवालाची कंपॅरिझन म्हणून जाणवतो आणि तो म्हणजे शर्लॉक होम्स. एकाकी वृत्ती, तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करायचं, एकाल कोंडा स्वभाव, आजूबाजूला प्रचंड भिंत आणि डॉक्टर वॉटसन शिवाय कोणीही मित्र नाही, बायकांचा तिटकारा प्रचंड. आता शर्लॉक होम्स ही खरीखुरी व्यक्तिरेखा नव्हती आणि नवरोजला बायकांचा तिटकारा नव्हता, पण बरंचसं शर्लॉक होम्सकडे जाणारं प्रकरण. शर्लॉक होम्सची जशी सूक्ष्म नजर होती, ट्रिमेंडस निरीक्षण शक्ती होती, छोट्यात छोटी गोष्ट पटकन पारखण्याची जी नजर आपल्याला त्या कादंबरीत दिसते, तसाच काहीसा प्रकार नवरोजचा होता. प्रचंड सूक्ष्म निरीक्षण शक्ती, माणसाला पटकन ओळखण्याची ताकद, कोणाशी काय बोलायचंय, कोणाशी काय नाही बोलायचं, कसं बोलायचं, काय सांगायचं, काय नाही सांगायचं, आणि कसं सुरक्षित अंतर ठेवायचं की जेणेकरून हा मनुष्य आपल्या जवळ येतोय असं वाटलं की त्याला लगेच लांब करता आलं पाहिजे. आणि सेम समोरच्याला काय वाटेल याच्याशी मला काही घेणं देणं नाही, ही वृत्ती. तुला जसं वाटत असेल की मुद्दामून हर्ट केलं तर तसं, पण मला मुद्दामून हर्ट करायचं नव्हतं. पण मी जर तुला असा समज झाला असेल किंवा जर तुझी अशी अंडरस्टँडिंग असेल किंवा गैरसमज असेल तर मी तो दूर करायला सुद्धा येणार नाही. आणि अशी खूप कमी माणसं असतात. म्हणजे नवरोज शिवाय तर मी अशी माणसं 2-3च पाहिली असतील, 2-3च, पण सर्वात जास्त इम्पॅक्ट नवरोजचा. के सारखंच आम्ही सुद्धा काही वेळेला बाहेर जेवलो किंवा चहा प्यायला एकत्र येतो. चहा प्यायचे प्रसंग जास्त आले, जेवायचे वगैरे नाही. के आणि मी जास्त वेळा जेवायला गेलो किंवा गप्पा मारल्या. नवरोज बरोबर गप्पा अशा झाल्या नाहीत, पण नवरोज बरोबर जे काही डिस्कशन झालं त्याच्यातनं शिकायला इतकं प्रचंड मिळालं, जे मी असं म्हणेन के बरोबर राहण्याच्या इतकंच होतं, त्याच तोडीचं होतं. फक्त केचा सहवास जास्त होता. के बरोबर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर जास्त गप्पा मारल्या, ज्या कम्पॅरेटिव्हली नवरोज बरोबर कमी झाल्या. पण ओव्हरऑल या माणसाकडनं मी इतकं काही शिकलो, ज्यात सर्वात मोठी बाजू होती डेटा मॅनेजमेंट. ही मी सर्वात जास्त शिकलो. 4 चौघांबरोबर कसं राहायचं हे शिकलो. आणि माझ्या मते स्वतःच्या भोवती एक भिंत बांधून त्याच्या आत कसं राहायचं, आणि जेव्हा माणूस नको असेल तसं प्रेमाने माणसाला कसं लांब सारायचं हे मी नवरोजकडनं शिकलो. रादर थोडासा तो माझा जात्या पिंड आहे, त्यामुळे नवरोजचा प्रभाव त्या गोष्टीत माझ्यावरती जास्त झाला. आणि त्यामुळेच नवरोज माझा सर्वात फेवरेट बॉस ठरला. एक वेगळाच बॉस, एक विक्षिप्त मनुष्य, एक कन्झर्वेटिव्ह मनुष्य, समजायला अत्यंत कठीण मनुष्य, पण अतिशय हुशार मनुष्य. असा एक माणूस, असा एक प्रोफेशनल, असा एक बडी आय वुड से आपल्या आयुष्यात नक्की किमान एक तरी असावा, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. आणि माझ्या आयुष्यात नवरोज सिंग पोरवाला आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे. आजही आम्ही टचमध्ये आहोत, फोनवर बोलतो, व्हॉट्सअपवर चर्चा होतात, खूप कमी वेळा होतात, कारण नवरोज सतत बिझी असल्यामुळे तो कधी फोन उचलेल कधी फोन उचलणार नाही हे सांगता येत नाही. मुंबईत आला तरी भेटेलच असं सांगता येत नाही. किती वेळा तो केकेला पण भेटत नाही, मग आता मी कुठे, संबंधच येत नाही, त्या मित्रांनाही भेटत नाही घरात असून सुद्धा. त्यामुळे माणूस आहे असा आहे, पण तो जसा आहे, जसा एक्सेप्ट केलाय ना लोकांनी, आणि ज्या लोकांनी एक्सेप्ट केलाय त्यांना नवरोज बऱ्याच प्रमाणात कळलाय. आणि त्या काही लोकांवर बहुधा मी असावं असं मला वाटतं. त्यामुळे जसा के माझा मेंटॉर आहे, तसाच नवरोज सिंग पोरवाला सुद्धा माझा मेंटॉर आहे, बॉस असण्या व्यतिरिक्त. आणि याही माणसाकडनं मी प्रचंड गोष्टी शिकलोय, आयुष्याबद्दल, प्रोफेशनल लाईफबद्दल, स्किल सेटबद्दल, नॉलेजबद्दल, आणि वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सबद्दल ज्या तुम्ही प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेतलं पाहिजे. तुमचा दृष्टिकोन त्याकडे तसा असला पाहिजे. त्यामुळे व्यक्तिचित्रात नवरोज सिंग पोरवाला असलंच पाहिजे, आणि तो दुसऱ्याच क्रमांकावर असलं पाहिजे. कारण एक अजब व्यक्तिमत्व, एक वेगळी व्यक्ती, एक गूढ व्यक्ती, आणि म्हणून त्या व्यक्तीचा समावेश असावा असं माझं मत होतं. आणि म्हणूनच मी आज नवरोजचं व्यक्तिचित्र केलं. मला जरूर कळवा नवरोज सिंग पोरवाला कसा वाटला ते. आपलं मत, आपले विचार हे अत्यंत मोलाचे आहेत फीडबॅक म्हणून, म्हणजे मला पुढे जाऊन त्याच्यात आवश्यक ते बदल करता येतील. पुढच्या व्यक्तिचित्रात लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.